हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा एकदम कमी साहित्यात छान असा मस्त मोकळा सुटसुटीत चविष्ट असा मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कसं कळत असेल, मस्त असा झालेला आहे. कमी साहित्य वापरून तेवढाच आपण छान असा झणझणीत आणि चविष्ट गावरान पद्धतीने मसाले भात बनवलेला आहे. एकदम चविष्ट बनतो. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण कुकरमध्ये मसाले भात बनवतोय. त्यासाठी कुकरमध्ये एक छोटी फळी होईल एवढं तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाले त्यामध्ये खडे मसाले घालायचे. 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरे. इथे बघा, हे छान असं जिरे मी अर्धा चमचा घातलेला आहे. त्यासोबत ते छान 5 ते 10 सेकंद परतल्यानंतर 3 ते 4 मी हिरवी मिरची तोडून घातलेली आहे आणि 1 चमचा आले लसूण कुटून घातलेला आहे. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते बघू शकताय, हे मी घातलेलं आहे. आणि खडे मसाल्यांमध्ये बघा आपण जास्त काही घातलेलं नाही. लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले घालू शकता. आता इथे हे चांगलं 2-3 मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे हे चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. कांदा सुट्टा करून घालायचा मोकळा असा, म्हणजे पटकन परतला जातो. कांदा आपल्याला चांगला हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. त्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत. कांदा परतल्याच्या नंतर कढीपत्ता पण चांगला कढीपत्ता परतून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 मिडियम साईजचे टोमॅटो मी कट करून घातलेले आहेत. आता टोमॅटो लवकर परतला जावा यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. इथे बघू शकताय, टोमॅटो पण मी चांगला परतून घेतलेला आहे. त्यामध्ये इथे मी 8 ते 10 काजूचे तुकडे घातलेले आहेत. काजू हवं तर तुम्ही तेलामध्ये सुरुवातीला परतून घेऊ शकता. मी टोमॅटो परतल्याच्या नंतर घातलेला आहे. काजू पण चांगला परतून घ्यायचा. आता इथे आपण 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तो परतताना त्याच्यानंतर मी नंतरच धुवून घेणार आहे. हवं तर तुम्ही सुरुवातीला तांदूळ धुवून घ्या आणि नंतर यामध्ये घाला. मी नंतर ज्यावेळेस आपण यामध्ये तांदूळ घालणार त्यावेळेसच धुवून घालणार आहे, भिजत वगैरे घालणार नाही. यामध्ये मी इथे पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि इथे 1 चमचा मी धनेपूड घातलेले आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि इथे मी बघा अर्धा चमचा या पद्धतीने बिर्याणी मसाला घातलेला आहे. बिर्याणी मसाल्यामुळे छान असा टेस्टी बनतो आपला मसाले भात. आणि यामध्ये बघा तांदूळ मी धुवून घेतलेला आहे 3 ते 4 वेळा स्वच्छ, तो घातलेला आहे. आणि मी अर्धी वाटी फ्रोझन मटर घातलेला आहे. ते पण छान असे यासोबत मी परतून घेतलेला आहे. मसाले आणि त्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. इथे बघू शकता, हे चांगलं आपण परतून घेतलेलं आहे. तांदूळ धुवून घातलेला मी हलक्या हाताने यासोबत मी परतून घेतलेला आहे. आता 1 वाटी आपला तांदूळ होता, त्यासाठी त्याच वाटीने 2 वाटी मी पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपण टोमॅटो परतताना मीठ घातलं होतं त्या अंदाजाने त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय, चवीनुसार मी मीठ घालून घेते. मिक्स करून घ्यायचं. याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे. 1 चमचा मी साजूक तूप घातलेला आहे. तुपामुळे छान टेस्ट येते बघा मसाले भाताला. झाकण लावायचं आणि फक्त मीडियम फ्लेमवर मी 1 शिट्टी करून कुकर थंड करून घेणार आहे. इथे बघू शकताय, 1 शिट्टी झालेली आहे. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. मी झाकण काढते. बघू शकताय, मस्त छान आता भात आपला शिजलेला आहे. वरून थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला मसाले भात बनतो. कमी साहित्य वापरून आपण हा एकदम सुटसुटीत मोकळा झणझणीत आणि चविष्ट गावरान पद्धतीने एकदम साधा मसाले भात बनवलेला आहे. झटपट असं तुम्हाला चमचमीत काहीतरी खायचं असेल तर असा नक्की कमी साहित्यामध्ये बनणारा मस्त चविष्ट असा मसाले भात बनवून बघा. तुम्हाला बघून कळत असेल, मस्त झालेला आहे. एकदम टेस्टी झणझणीत चमचमीत असा आपला मसाले भात तयार झालेला आहे. नक्की या पद्धतीने करून बघा, तुमचं पण छान होईल आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. नक्की या पद्धतीने मसाले भात बनवून बघा.
तुमचा पण छान होईल. आणि करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने एकदा तुम्ही झणझणीत चमचमीत चविष्ट असा मसाला भात नक्की बनवून बघा. तुमचा पण छान होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.